फॉर्च्युनर गाडी ऑइल बदलीला आलेली आहे. हे आपण ऑइल सोडले, प्लस हे सस्पेन्शनचं काम पण आहे. चाक तर आपण काढून घेतले, बाकी आपण आता खोलून बघू. पटणार डिस्क काढून घेतले आपण. इथे ब्रेक पॅड्स आपल्यात. बुशिंग एक मध्ये कॅम्बर बोल्ट जाम आहे, तो ते आपण जाळून काढून घेणार. गाडी फॉर्च्युनर आहे आणि आता आपण सगळं खोलून घेतलं. कॅम्बर बोल्ट जाम झाला होता, तो आता आपण जाळून काढत आहे. कट करायला दिले आहे. कट काढायचं मशीन इसला आपण घेऊन आलो. हे प्रेस कसं होतं ते पण दाखवतो. फिटिंग चालू आहे. ही बुशिंग असं मशीनद्वारे प्रेस करतात मांडीमध्ये. कंप्लीट झालेलं आहे. आता आपण गिअरला जाऊन ही फिटिंग करू. ब्रेक पॅड, ह्या ब्रेक पॅडची आणि ह्या ब्रेक पॅडची जाडी बघा. हे नवीन ब्रेक पॅड आहे आणि हे जुनं ब्रेक पॅड फिटिंग करून झालं आहे. हे बघा, डिस्क मशीन करून लावलं आणि ब्रेक पॅड आणि हे पुशिंग लोअर आर्म तसंच त्या साईडचं दाखवतो. ही डिस्क मशीनिंग केलेली आणि ही बुशिंग जे आपण जाळून काढलो होतं. बुशिंग आपण का बदलली तर त्या गाडीचं बुशिंग जे होतं ते खराब झालं होतं, वर्किंगमध्ये नव्हतं. प्लस त्याच्यामुळे अलाइनमेंट लागत नव्हतं. आपण ते बुशिंग नवीन आणून प्रेस केले आणि गाडी अलाइनमेंटला सोडली. आता अलाइनमेंट एकदम ओकेमध्ये झालेलं आहे. आता गाडीचं काम आपल्याकडे सगळं झालेलं आहे. गाडीची ऑइल बदली, ब्रेक पॅड चेंज, डिस्क मशीनिंग, 4 लोअर आर्म बुशिंग, अशी टोटल आपली बिल आपलं 33,158 रुपये झालेलं आहे.